नमस्कार, मी स्नेहल. स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपीज मध्ये. आज आपण पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. मी यापूर्वी सुद्धा पावभाजीची रेसिपी आणि त्याचा मसाला कसा बनवायचा हे मी शेअर केला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच देईन, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आज आपण 10 ते 12 लोकांसाठी परफेक्ट असं भाज्यांचं प्रमाण वापरून पावभाजी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. सुरुवातीला सगळ्यात आधी मी इथे 8 ते 10 लाल सुक्या काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत. त्यातील बिया ह्या मी काढून टाकल्या आहेत, त्या नाही वापरायच्या. आता ना यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय, म्हणजे मिरच्या आहेत ना त्या पटपट नरम मऊ पडतील आणि ते आपल्याला एक 10 ते 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. आता मी इथे काही भाज्या घेतल्या आहेत. 3 मध्यम आकाराचे बटाटे हे मी असे चिरून घेतले आहेत. त्याचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर 250 ते 260 ग्रॅम एवढा आहे. त्यासोबत मी इथे फ्लॉवर घेतला, एक लहान आकाराचा फ्लॉवर मी इथे अर्धा करून घेतलाय. त्याचंही वजनी प्रमाण 150 ग्रॅम एवढं आहे. मी इथे मटार घेतला आहे, पाव किलो मटार मी हे सोलून घेतले. ते आता हे एवढे झाले आहेत. यांचंही वजनी प्रमाण सोलल्यानंतर 125 ग्रॅम एवढं आहे. एक गाजर असं मी जाडसर चिरून घेतलंय. एक छोटं असं बीट घेतलंय. बीट घातल्याने ना भाजीला रंग हा छान येतो, सोबतच भाजी पौष्टिकही होते. पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता हे संपूर्ण भाज्या आपल्याला उकडवून तर शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आणि यामध्ये आता 2 चमचे अमूल बटर घालायचं आहे. गॅस हा लो टू मिडियम ठेवायचा, नाहीतर बटर हा ना जळतो. तेल याकरिता घालायचं आधी, जेणेकरून बटर हे जळू नये म्हणून. बटर हे व्यवस्थित विरघळलं की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचंय. जिरं हे आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचंय. जिरं हे छान असं फुललं की यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत. मटार, बीट घालायचंय. संपूर्ण भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. बीटामुळे ना भाजीला छान असा रंग येतो. आता यामध्ये गाजर घालूया. गाजर हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी चालेल. काही जण घालतात तर काही जण नाही घालत. फ्लावर घालायचा. फ्लावर हा पावभाजी जास्त नाही घालायचा, नाहीतर भाजीचा रंग आहे ना तो फिका पडतो. बटाटे घालूया. बटाटे हे मी 3 मध्यम आकाराचे वापरले आहे. आता संपूर्ण भाज्या आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत. त्यामुळे ना त्याचा कच्चेपणा हा निघून जातो. ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा. आता भाज्या आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे. जवळजवळ 1-2 मिनिटे भाज्या या मी छान अशा परतून घेतल्या आहेत. आता तुम्ही याचा रंग पाहू शकता. बिटाचा मस्त असा कलर यामध्ये उतरत चालला आहे. छानशी सुरुवात झाली बिटाचा रंग भाज्यांमध्ये उतरायला. त्यामध्ये आता पाणी घालूया. फार पाणी नाही घालायचं आहे. 2 ते 1.5 कप एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे, कारण भाज्यांमध्येही थोड्याफार प्रमाणात मॉइश्चर असतो, म्हणून पाणी हे फार असं नाही वापरायचंय. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊयात. आता आपल्याला कुकरला गॅस हा मीडियम टू हाय ठेवून 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी कुकरच्या 5 शिट्ट्या ह्या काढून घेतल्या आहेत. आता ना आपण गॅस हा बंद करूयात आणि कुकर हा थंड होऊ देऊयात. तोवर आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत, 5 मध्यम आकाराचे टोमॅटो आणि 1 मोठी अशी शिमला मिरची घेतली आहे. कांद्यांचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर 300 ग्रॅम एवढे कांदे मी इथे वापरले आहेत. 350 ग्रॅम एवढे टोमॅटो घेतले आहेत. त्यासोबत 100 ते 120 ग्रॅम एवढी 1 शिमला मिरची घेतली आहे. तीनही जिन्नस हे मी चिरून घेतले आहेत. आता ना आपण जी मिरची गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ना, ती पहा छान अशी भिजली गेली आहे. आता ही मिरची आपण पाण्यासह मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यात आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. यामध्ये आता 2 ते 1.5 इंच एवढं आल्याचा तुकडा घालायचा आहे, तो मी चिरून घेतला आहे. आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. 8 ते 10 लसूण पाकळ्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. आता यावर झाकण लावून आपल्याला याला एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. संपूर्ण जिन्नस हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलंय. हे पहा मस्तच काय रंग आलाय याला. एकदम अशी बारीक आपल्याला पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे. जो मार्केटच्या पावभाजीमध्ये फरक असतो ना, तो यामुळेच असतो. इथे मी कुकरची वाफही काढून घेतली आहे. आता याचं आपण झाकण उघडून पाहूयात. मस्तच हे पहा भाजी ही व्यवस्थित पूर्णपणे शिजली आहे. आता ना भाजी ही कुकरमध्ये आपल्याला या स्टेजला स्मॅश करून घ्यायची आहे, म्हणजे ना आपल्याला हाताला चटके नाही बसत. स्मॅशरने भाजी ही आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर ना तुम्हाला मी एक ट्रिक दाखवते. असा ग्लास घ्या, थोडा असा खोलगट घ्या, त्याच्या मागील बाजूने असं हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे भाजी.
भाजी छान स्मॅश होते याने सुद्धा. जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही याप्रमाणे असं करून घ्या, पण माझ्याकडे आता स्मॅशर आहे त्यामुळे मी आता हे स्मॅशरने व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहे. चला तर मग आपण भाजी ही व्यवस्थित स्मॅशरने स्मॅश करून घेऊया. भाजी ही मी व्यवस्थित चुरून म्हणजे स्मॅशरने व्यवस्थित अशी स्मॅश करून घेतली आहे. एकदम भाजी अशी पेस्ट नाही करायची आहे. थोडी मध्ये मध्ये भाजी थोडी जाड राहिली तरीही चालेल, खाताना ते छानच लागतं. इथे आपल्याला कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला आणखी 2 चमचे बटर घालायचंय. पावभाजी आहे त्यात तर बटर असलंच पाहिजे, पण जर तुम्हाला हेल्दी पावभाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये बटर न घालताही थोडं कमी तेल वापरून ही पावभाजी बनवू शकता. बटर हे विरघळलं की आता त्यात चिरून घेतलेला कांदा घालूया. संपूर्ण कांदा हा यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आता कांदा हा आपल्याला तेल आणि बटर सोबत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. छान असा मऊ होईपर्यंत कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा हा एक 3 ते 4 मिनिटं मस्त असा परतून घेतलाय. हे पहा, कांद्याला छान अशी ट्रान्सपरन्सी आली, छान असा गुलाबी झालाय. आता यामध्ये बारीक अशी चिरून घेतलेली शिमला मिरची घालायची. संपूर्ण शिमला मिरची यामध्ये घालायची आहे आणि ती कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आपण जेव्हा कधी घरी पावभाजी करतो ना, तेव्हा काय करतो, संपूर्ण भाज्यांसोबत शिमला मिरची ही आपण शिजवून घेतो, पण असं नाही करायचं. शिमला मिरचीचा एक स्वतःचाच एक वेगळा फ्लेवर असतो. तो फ्लेवर या भाजीमध्ये उतरला पाहिजे, यानेच पावभाजी ही छान होते. हेच एक कारण आहे जी आपली घरची पावभाजी असते ना ती मार्केट सारखी नाही होत. आणि हो, तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब नसाल केला तर प्लीज पटापट सबस्क्राईब करा. ते अगदी फ्री आहे. यामुळेच आपलं युट्यूब फॅमिली आहे ना ती वाढायला मदत होईल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा. कांद्यासोबत शिमला मिरची ही एक मी 2 मिनिटे छान अशी परतून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. संपूर्ण 2 कप एवढे टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचे आहे. एकूण 5 टोमॅटो मी चिरून घेतले होते. ते चिरल्यानंतर 2 कप एवढे झाले आहे. त्यासोबत यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली मिरची पेस्ट ही आपल्याला यामध्ये घालायची आहे. संपूर्ण पेस्ट ही आपल्याला यामध्ये घालायची आहे. या पेस्टमुळे ना पावभाजीचा रंगही छान येतो, त्यासोबत पावभाजीला टेस्टही अगदी जी बाहेर मिळते ना तसाच येतो. आता हे संपूर्ण जिन्नस छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे असं मोठं भांडं असेल किंवा कढई असेल तर तुम्ही ही प्रोसेस करताना माझ्यासारखी अशी छोटी कढई नका वापरू. माझ्याकडे असं मोठं भांडं नव्हतं म्हणून या छोट्या भांड्यामध्ये मी हे करत आहे. तुमच्याकडे जर 4 ते 5 लिटर पर्यंत असं मोठं भांडं किंवा कढई असेल तर तुम्ही ही प्रोसेस आहे ना त्या भांड्यामध्ये करून घ्या. तुमची पावभाजी व्यवस्थित त्यामध्ये शिजली जाईल. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला आणि एक अर्धा चमचा हळद. आता आपल्याला मसाले हे व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे आहे. तुम्हाला जर पावभाजी मसाला कसा करायचा आहे त्याची रेसिपी जर पाहायची असेल तर ती मी ना आधीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केली आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही जाऊन नक्की चेक करा. मसाले घातल्यानंतर ना ही भाजी मी एक 2 ते 3 मिनिटे छान अशी परतून घेतली आहे. माझी कढई ही लहान असल्यामुळे मी यामध्ये ना शिजवून घेतलेल्या भाज्या ह्या नाही घालू शकत. जर तुम्हाला जास्तच म्हणजे 10 ते 12 प्लेट पावभाजी करायची असेल ना तर तुम्ही यासाठी ना 4 ते 5 लिटरचं भांडं वापरा. जाड तळाचंच भांडं वापरा. आता यावर झाकण ठेवूयात आणि भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. कारण आलं आणि लसूण जे आपण वापरलं आहे ते कच्चं वापरलं आहे. त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी भाजी आपली व्यवस्थित अशी शिजली गेली पाहिजे. झाकण ठेवून भाजी आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. इथे जवळजवळ एक 3 मिनिटे झाली आहे. झाकण काढते. साईडने हे पहा, छान अशी भाजीला तेल आणि बटर हे सोडलं आहे. पळीने भाजी पुन्हा एकदा ढवळून घ्यायची. आता ना आपण गॅस हा बंद करूयात आणि ही जी भाजी आहे ना तयार झालेली ती शिजवून घेतलेल्या भाजीमध्ये काढून घेऊयात. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे माझी कढई ही लहान आहे. जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही ही प्रोसेस त्या मोठ्या भांड्यामध्येच करा आणि ती शिजवून घेतलेली भाजी आहे ना ती यामध्येच घाला. आता आपण हा गॅस बंद करूयात आणि ही भाजी शिजवून घेतलेल्या भाजीमध्ये काढून घेऊया. संपूर्ण भाजी यामध्ये काढून घेतली ना की आता ना आपण गॅस हा पुन्हा ऑन करूयात. आपल्याला ही भाजी आता व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे, छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. भाज्या या मी व्यवस्थित मिसळून घेतल्या आहे. हे पहा, भाजी नाही थोडीशी घट्टसर वाटत आहे, म्हणून ना यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालण्याची गरज आहे. आपल्याला ना यामध्ये गरजेप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे.
तुम्हाला भाजी ही कितपत पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घाला. लक्षात ठेवा, कधीही आपल्याला कोणताही पदार्थ शिजत असताना त्यामध्ये साधं असं पाणी नाही वापरायचं. पाणी हे गरमच वापरायचं आहे. थंड किंवा रूम टेम्परेचरचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे. यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित आता आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. जर आपण साधं किंवा रूम टेम्परेचर पाणी वापरलं ना तर पदार्थाची चव असते ना ती बिघडते. त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचा वापर करा. सुरुवातीला जास्त पाणी न घालता आपल्याला हे थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचंय आणि हे व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचंय. एक अंदाज घ्यायचा की आपल्याला कितपत पाणी घालायचं आहे, म्हणजे तुम्हाला भाजी ही कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे. मी इथे 1-2 कप पाणी घातलं आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. मी इथे ना एक अर्धा लिटर पाणी वापरला आहे. तुम्हाला जरी आता भाजी ही पातळ वाटत असली तरी ती शिजल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी आहे ना ती थोडी घट्टसर होत जाते, म्हणून मी ती थोडीशी पातळ ठेवली आहे. आता आपल्याला भाजी ही शिजवून घ्यायची आहे. आता ना यावर आता आपण झाकण ठेवूयात, म्हणजे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिळून येतील. झाकण ठेवून भाजी आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची थोडा वेळ. पाणी आणि मीठ घातल्यानंतर भाजी ही मी आणखी एक 10 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घेतली आहे. झाकण काढूयात. वा, मस्तच. किती सुंदर रंग आला आहे भाजीला, तुम्ही पाहू शकता. अप्रतिम रंग आला आहे आणि भाजी सुद्धा काही प्रमाणात घट्ट झाली आहे. आता यावर आपण थोडी अशी ताजी ताजी कोथिंबीर घालूयात. आहा, मस्त अशी मिळून घ्यायची. यावर आता आपल्याला थोडी अशी कसुरी मेथी घालायची आहे. 1 चमचा कसुरी मेथी हातानेही चुरून घालायची. त्यासोबत ना यामध्ये आता आपल्याला बटर घालायचं आहे आणखी. आहा, याचा रंग पहा, सुंदर, आणि वरून बटर. मला तर हे आत्ताच खावीसं वाटतंय. आता आपण गॅस हा बंद करूया. आता हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि गॅस हा आपल्याला बंद करायचा आहे. आपली पावभाजी ही तयार आहे. आता ना आपण पावभाजी सोबत खाण्यासाठी पाव हा तयार करून घेऊया. त्यासाठी पॅन मध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे. त्यासोबत थोडा बटर घालावूया. थोडी कोथिंबीर आणि पळीने थोडी अशी तयार करून घेतलेली भाजी घालायची आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिळवून घ्यायचं आहे, मिसळून घ्यायचं आहे. आता ना 2 पाव घ्यायचे, मधून असे सुरीने चिरून घ्यायचे आणि हे असे ओपन करून ते आपल्याला तव्यामध्ये सोडायचे आहे. आहा, पाव हे आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकवून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने ना पाव हे व्यवस्थित शेकले ना की पावभाजी खाण्यामध्ये जी मजा येते ना ती मस्तच असते. अप्रतिम लागते पावभाजी. पाव हे व्यवस्थित शेकवून घेतले की ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. दोनही पाव असे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता आपण गरमागरम पावभाजी सर्व करूया. साईडला थोडा कांदा ठेवायचा आहे प्लेटमध्ये, सोबतच लिंबूही ठेवायचा आहे. आता आपण गरमागरम मस्त अशी पावभाजी सर्व करूया. काय मग, करताय ना घरच्या घरी मार्केट स्टाईल पावभाजी? नक्की करून पहा आणि मला जरूर कळवा कशी झाली ती. वरून थोडं बटर घालूया. पावभाजीमध्ये बटर असलंच पाहिजे, तेव्हाच तर मजा येते पावभाजी खायला. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर रेसिपी ही शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपी सोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्त रहा.